हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, तर अशा एकूण मला 10-12 कमेंट आलेल्या आहेत की ताई 40 साईजचं पेपर कटिंग दाखवा. तर मी याच्या आधी पण 40 साईजचं कटिंग दाखवलेलं आहे, पण बऱ्याच मैत्रिणींना ते व्हिडिओ भेटत नसतील, त्याच्यामुळं त्या ताईंनी बऱ्याच जणींनी कमेंट केल्या की ताई 40 साईजचं कटिंग दाखवा म्हणून. आणि तर मी त्या ताईंसाठी जो आहे आपला आजचा व्हिडिओ बनवणार आहे. 40 साईजचं पेपर कटिंग कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. आणि ज्या पण मैत्रिणींनी कमेंट केल्या होत्या त्यांनी थँक्स म्हणायला विसरू नका, कारण की मी पण तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवते, तर थँक्स तर म्हणायलाच पाहिजे. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. एकदम फास्टमध्ये अगदी 10-15 मिनिटामध्ये पेपर कटिंग होऊन जाती. तुम्ही पण या पद्धतीने कटिंग करा आणि स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवा. तर चला मग आपण सुरुवात करू. तर इथं मी कार्डशीट पेपर घेतलाय. आपल्याला इकडनं उंची टाकायची, तर आपण बॅक साईड पार्ट फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करू. आणि म्हणजे मग काय होईल तर आपलं पटकन कटिंग होऊन जाईल. बघा आता 40 साईजसाठी मी इथं उंची ठेवते 14.5 इंच प्लस 1 इंच ॲड करून घेते. इथं तुम्ही जी काही उंची असेल तुमची ती टाकून घ्यायची. जशी 15.5 इंचावर मी मार्किंग करून घेते. शोल्डर जे आहे ते संपूर्ण 5.25 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला गळा रुंदी जी आहे ती आपण ओपन ठेवणार आहोत 2.25 इंच. तर 2.5 इंच ठेवली तरीही चालेल, कारण की मोठी साईज आहे, पण मी 2.25 इंच ठेवते. तुम्ही तुमच्या चॉईसवर ठेवा. शोल्डर पट्टी जी आहे ती संपूर्ण 3.25 इंच आहे. इथं कमी जास्त करून घ्यायचं आहे. शोल्डर पट्टी जी काही तुम्हाला 2 इंच ठेवायची असेल 2, 2.5 ठेवायची असेल 2.5, अशा पद्धतीने ती ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर मुंडा उंची जी आहे ती मी इथं ठेवणार आहे 5.25 इंच. इकडनंही 5.25 इंच एकदा चेक करून घेते. सरळ लाईन मारून घेऊ. छातीचा चौथा भाग बघा, आपली 40 ची छाती आहे, तर 40 छातीचा चौथा भाग येतो 10 इंच. हे आपला छातीचा चौथा भाग झाला. याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन लागन, तर ते तुम्ही 1.5 किंवा 2 इंच ठेवू शकता, पण जर माझा व्हिडिओ बघून कटिंग करशाल तर 2 इंच ठेवा. आता कमरेचा भाग नाही मोजला तरीही चालन, सरळ लाईन मारून घ्यायची. हे बघा, आता इथून आपल्याला घ्यायचा 1.5 इंच मोंढ्याचा आकार. आणि हा जो आपण मुंडा उंची घेतलेली आहे याचा मधला सेंटर काढून घ्यायचा. आणि मग इथून आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने बॅक साईडचा मोंढ्याचा आकार द्यायचा. तर थोडासा हात तुम्ही असा खाली घेतलात तरीही चालेल, अशा पद्धतीने. तर हा आपला बॅक साईड पार्ट तयार झाला. फक्त इथं आपल्याला गळा घ्यायचा आहे, तर तो गळा आपण खालच्या साईडने घेऊ. आता आपण फ्रंट पार्ट कट करू. तर मी इथं पुढचा गळा टाकून घेते 6.5 इंच. आता एका ताईची पण कमेंट अशी आली की ताई 40 छाती आहे आणि गळा घेतल्यानंतर जास्त छाती असल्यामुळं ब्लाऊज जो आहे तो पुढं कलतो. तर बघा इथं या पद्धतीने तुम्हाला ही कटिंग केल्यानंतर तुमचा ब्लाऊज पुढं अजिबात येणार नाही, तुम्ही जर या पद्धतीने कटिंग केली तर. हा गळा जो आहे तो तुम्ही शक्यतो जास्त मोठा घेत असाल, त्याच्यामुळं गळा जो आहे तो पुढं उतरतो. तर तुम्ही इथं काय करायचं, 6.5 इंच गळा ठेवा. शिवल्यानंतर हा 6 इंच होईल. आणि काय होतं, बऱ्याच वेळा बॅक साईडचा गळाही जास्त वरती असल्यामुळं, जसं की हा वरतून जर मोजला तर काहींचे गळे 7 इंच 8 इंचाच्या वरती असल, तर त्याच्यामुळं पण काय होतं, छातीचा हा भाग आपोआप पुढं कलतो. तर त्याच्यासाठी इथलं माप पण तुम्हाला पुढचं व्यवस्थित ठेवणं पण महत्त्वाचं आहे. नाहीतर जर तुमचा पुढचा गळा मोठा झाला आणि बॅक साईडचा गळा लहान झाला तर त्यांनी पण तुमचा ब्लाऊज जो आहे तो पुढं कलतो. तर त्या पण गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर आपण इथं पुढचा गळा 6.5 इंच टाकून घेऊ. 2.5 इंच ओपन ठेवू. इथं गळा रुंदी घेऊ. आता बॉक्स काढून घेऊ आणि गोल गळा घेऊ, कारण की आपला कटोरी ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने आपण हा गळा घेतला. तुम्हाला जसा राऊंड द्यायचा आहे तसा राऊंड देऊन घ्या.
2.5 इंच गळा रुंदी ठेवू, 2.5 इंचाची योकपट्टी आपल्याला काढायची आहे. सरळ लाईन मारून घेऊ आपण. मी इथं सरळ लाईन मारून घेतली, तर इथून तुम्ही 1.5 इंचानी योकपट्टीचा शेप द्यायचा. तर इथला आपली संपूर्ण जी योकपट्टी आहे इकडं गळ्याच्या साईडनी, ही साईडनी ती बघा 3.5 इंच घेतलं तरीही चालतं. आणि अशा पद्धतीने हा राऊंड देऊन घ्यायचा. इथे टाकायची आपल्याला आता कटोरी. तर इथं कटोरी आपल्याला काय करायचं, आपण जेवढा संपूर्ण घडीचा भाग आहे हा संपूर्ण आहे 12 इंच, तर याचा मधला सेंटर घ्यायचा. तर तो आहे 6 इंच. 12 इंच आहे तर त्याचा मधला सेंटर येतो 6 इंच. आता हे 6 इंच. त्याच्यानंतर आत मधला आपल्याला मोंढ्याचा आकारही काढून घ्यायचा. तर तो मी घेतेय 1 इंच. बघा इथं या पद्धतीने पण आपण राऊंड मोजून घ्यायचा. 1.5 इंचाचा. 1 इंच घेतलं तरीही चालतं, काही अडचण नाही. अशा पद्धतीने हा आतमधला मोंढ्याचा राऊंडही देऊन घेतला. हा आपला एक बॅक साईडचा झाला आणि हा आपला फ्रंट पार्टचा झाला. आता या फ्रंट पार्ट पासून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं. इथून मी घेतेय 1.5 इंच, 1.25 इंच घेऊ शकता. मी बघा इथं आता घेतलं 1.25 इंच. अशा पद्धतीने आता हे पॉइंट जोडून घेऊ आपण. तर बघा झालं आपलं हे. आता हे आपल्याला काय करायचं, याचं कटिंग करून घ्यायचंय. तर आपण याची कटिंग करून घेऊ. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज स्टिच केला तर एवढा सुंदर ब्लाउज बसतो. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता माझ्या आपल्या यूट्यूबवरच्या बऱ्याच मैत्रिणींनी ब्लाउज स्टिच केलेले आहेत आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो पण शेअर केलेले आहेत ब्लाउजचे. आणि त्यांच्या पण कमेंट पण भरपूर आहेत की ताई ब्लाउज खूप छान बसले म्हणून. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर इथं आपण आता हा पार्ट जो आहे बॅक साईड पार्ट तो वेगळा करून घेऊ. हे बघा. तर हा आपला बॅक साईड पार्ट बरोबर. आता हे आपण फ्रंट पार्टचे पण सगळं जे आहे ते पार्ट वेगळे करून घेऊ आपण. तर मी सर्वात पहिलं योकपट्टी वेगळी करून घेतली आणि मोंढ्याचा आकार जो आहे तो फ्रंट पार्टचा आपला कट करून घ्यायचा. आता गळाही कट करून घेऊ. तर बघा आपलं अशा पद्धतीने हे तयार झालं. आता ह्या क्रॉस पट्टीमध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही. बघा फक्त ही जी योकपट्टी आहे ही तुम्हाला 1.25 इंचानी वाढवून घ्यायची आहे. आलं लक्षात. ही योकपट्टी तुम्हाला 1.25 इंचानी वाढवून घ्यायची आहे, नाहीतर तुमचा फ्रंट पार्ट हा कमी पडेल. त्याच्यानंतर आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. त्याच्या पहिले मी तुम्हाला गळा दाखवते बॅक साईडचा. तर ही जी गळा रुंदी आहे ही आपण 2.25 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुमचा बॅक साईडचा जो काही गळा आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तर मी जसा घेते 10 इंच आणि हा 2.5 इंच. बॉक्स काढून घेते. तर चौकोनी गळा घेतला बघा मी अशा पद्धतीने. तर छान आपला हा बॅक साईडचा गळा तयार आहे. तर आता आपल्याला करायचं आहे कटोरीचं कटिंग. हे बघ. तर कटोरीसाठी आपण इथं हा पेपर घेऊ. तर ही कटोरी जी आहे ही आपल्याला काय करायची, अशी तिरकी थोडीशी ठेवून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण ही तिरकी ठेवून घेतली बघा. आता जशीच्या तशी काढून घेऊ.
तर ही कटोरी आपण जशीच्या तशी काढून घेतल्यानंतर आता ही कटोरी कशी वाढवायची, तर आपल्याला जी आपली हुकलूक पट्टी आहे, ही हुकलूक पट्टी हे बघा, तर ही हुकलूक पट्टी जी आहे आपली गोलगाड्याच्या साईडने, हुकलूक पट्टीच्या साईडने 1.5 इंच वाढवायचं आणि ह्या साईडनी 1 इंच वाढवायचं. तर ही जी आहे पद्धत खूप सोपी आहे आणि खूप युजफुल आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करा. आणि इकडनं घेऊ आपण 1/2 इंच आणि ह्या साईडनी पण घेऊ 1/2 इंच आणि आता हे पॉइंट जोडून घेऊ, हे वरचे बघा. आणि ह्या कटोरीच आपण जी ही कटोरी आहे, हा पॉइंट घेतलेला, याचा मधला सेंटर काढायचा. हे बघा, याचा मधला सेंटर काढल्यानंतर खालून आपण मोजून घेऊ 1.5 इंच अशा पद्धतीने. आता हे ही पॉइंट आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायचे. आणि इथून आता आपल्याला काय करायचंय, तर कटोरीला राऊंड देऊन घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही जेवढा छान आकार देशाल कटोरीला, तेवढी तुमची कटोरी जी आहे ती छान दिसणार आहे. तर बघा, या पद्धतीने आता आपण हे जोडून घेऊ हा पॉइंट. तर छान आपली अशी 40 साईजची कटोरी तयार झाली. पाहू शकता तुम्ही. आता हिला कट करून घेते. बघा किती छान आपली कटोरी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला बाहीचं पण दाखवणार. बऱ्याच मैत्रिणींना मोंढा कळत नाही की आपण मोंढ्याकडून कसं बाही मोजावा, हे पण अजून काही मैत्रिणींना नाही माहिती. तर मी तुम्हाला सांगणार आहे. इथून 1.5 इंच आपण आडवा टक्स घेत असतो आणि उभा टक्स जो आहे तो 2.5 इंच घेत असतो. तर तुम्ही 2.25-3 इंच पण घेऊ शकता. बघा, अशा पद्धतीने ही आपली 40 साईजची कटोरी तयार झाली. या पद्धतीने पाहू शकता. आणि ही कटोरी जी आहे ती आपली इथे अशी क्रॉस पट्टीमध्ये फिट होऊन बसती, बरोबर. त्याच्यानंतर ही आपली योक पट्टी. तर योक पट्टी जी आहे ती 1/2 इंचानी खालून वाढवून घ्यायची, नाहीतर मग तुमचा फ्रंट पार्ट हा कमी पडेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहित आहे. फक्त योक पट्टीत 1/2 इंच वाढवायचं. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला बाही कटिंग दाखवते. तर बघा, मी इथं हा पेपर घेतलेला आहे, एक वेगळा पेपर आहे हा. तर इथं ही बंद बाजू जी आहे ती आपण आपल्या साईडने ठेवायची, जसं आपण ब्लाउज पीस ठेवतो त्याच पद्धतीने. फक्त एवढंच आहे की ब्लाउज जो आहे तो आपला असा फोल्ड राहणार आहे, असा फोल्ड. पण आपल्याला असं नाही, तुम्ही पेपरवरतीच कटिंग करून घ्यायची आहे. तर इथं जी बंद बाजू आहे इकडनं आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर जशी मी आता घेते 6 इंच. बघा, जशी आता ही शिवल्यानंतर 5 इंच तयार होईल, पण मी 6 इंचची घेतलेली आहे. पण 6 इंचावर मी मार्किंग करून घेतलं. आता इकडनं आपला दंडघेर राहणार आहे. दंडघेराच्या खालच्या साईडनी जिथून आपण उंची टाकून घेतली, इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची असती. तर ती मी कॅप हाईट जी आहे ती घेते 2.25-3 इंच. जर तुमचा डीप गळा असेल तर तुम्ही डायरेक्टली 3 इंचाची कॅप हाईट घेतली तरीही चालेल, काय अडचण नाही. तर आपण ही कॅप हाईटची इथं मार्किंग करून घेतलं. आता इथं जसा दंडघेर आहे बघू शकता तुम्ही, आपण घेऊया दंडघेर 6.5 इंच. आपण दंडघेर किती टाकून घेतला, 6.5 इंच. त्याच्यानंतर याच्यावरती जो आहे ना मुंढा घेर टाकायचा असतो, तर मी तो कसा टाकायचा ते मी सांगते. आता ब्लाउज पीस जर असेल तर ब्लाउज पीसचा मुंढा घेर कसा टाकायचा आहे या कॅप हाईटवर, ते पण मी बऱ्याच व्हिडिओत सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला आपण जर पेपर कटिंग केलं तर त्याचा मुंढा कसा मोजून टाकायचा ते मी तुम्हाला सांगते. इकडनं जेवढं आपण 2 इंच घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही अर्धा इंच जो आपण शिलाई मार्जिनला घेतो शोल्डर जॉईंटला, ते पण आपल्याला इथं सोडून द्यायचंय. त्याच्यानंतर याचा राऊंड मोजून घ्यायचा आहे.
तर तो भरलेला आहे 9 इंच, बरोबर. तर आपल्याला तो 9 इंच जो आहे इकडनं, हा जो आपला पॉइंट आहे इथला, इथून 9 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर बघा असं तिरका टेप धरायचा आणि असं 9 इंचावर टाकून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर शिलाई मार्जिन ठेवायचं आहे 2 इंच आणि इथंही दंड घेरामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचंय. आणि या पद्धतीने आपण मोंढा टाकून घेतला. जे आपण मैत्रिणींना मोंढा कसा टाकायचा ते नक्कीच समजलं असेल. आता इथून 1 इंच अंतर घ्यायचं आणि इथून हा पॉइंट जोडून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा. तर हा आतला मोंड्याचा आकार आहे, हाही आपण देऊन घेतला. तर इथं आपली ही बाही तयार झाली. ही बाही तुम्ही जोडल्यानंतर अजिबात तुम्हाला कमी पडणार नाही. आता आतमधला खोल भाग पण आपण इथं कट करून घेऊ. तर बघा इथं जर तुम्ही हा बॅक साइड पार्ट घेतला आणि ही बाही जर तुम्ही इथं लावून बघितली तर तुमचं बाही अजिबात तुम्हाला कमी पडणार नाही. तर मी वरच्या साईडला अर्धा इंच आपण सोडून दिलं तर ते पण मी इथं सोडून देते आणि ही बाही इथं आपण जो गोल राऊंड आहे बाहीचा पण तो आपण इथं लावून बघू. तर पहा अजिबात कमी पडत नाही, एकदम तंत बसती. त्याच्यामुळं अशा पद्धतीने ही घ्यायची आहे. त्याशिवाय आपला जो फ्रंट पार्ट आहे तो पण इथं तुम्ही अशा पद्धतीने लावून बघू शकता, कारण की आपण बाहीला पण खोल भाग घेतलेला असतो. तर तो सुद्धा आपला इथे परफेक्ट बसत आहे. तर अशा पद्धतीने आपण ही बाही घेतलेली आहे व्यवस्थित आणि सगळे पॅटर्न अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. तर 40 साईजचं मी कटिंग तुम्हाला आज दाखवलं. खूप सोप्या पद्धतीने सहज तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता आणि बऱ्याच ताईंनी आपल्या व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवलेले आहेत तर त्यांनाही खूप छान बसलेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.